हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लवचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव भाग 56. काल मीरा आणि शंतनूमध्ये थोडीशी भांडणं झालेली. बघू आता पुढं काय होत आहे. शंतनू, तू उगाच हर्ट होतो आहेस असं नाही वाटत आहे का तुला? म्हणजे शंतनू, तू आता थोडक्यात सिद्धार्थ आणि सायलीसारखाच वागत आहेस, कळतंय का? मीरा, मी काय वागलो यार? आठव, तूच म्हणाला होतास ना मला की अन्वीशी तू बोललेलं सिद्धार्थला आवडत नसायचं. आणि आता तू काय करतोयस? तूही तर तसंच वागतोयस त्याच्याशी. सायलीला सुद्धा मी तुझ्याशी बोललेलं आवडत नव्हतं की काही, नाही का? तुला माहितीये एकदा ती मला येऊन काय बोलली होती? मला म्हणाली होती की शंतनूपासून दूर राहा. साहजिक आहे ना, तिचंही तुझ्यावर प्रेम होतं. आता नाही मिळालं त्यांना त्यांचं प्रेम, पण मैत्री मिळवण्याचा सुद्धा अधिकार नाहीये का त्या दोघांना? तिच्या प्रश्नाने तो अगदीच निरुत्तर झाला. हो, पण मीरा, सिद्धार्थ नेहमीच चान्स पाहत असतो. मी असं नव्हतो करत हा मीरा. मी केवळ एक मैत्रीण म्हणूनच बोलत होतो अन्वीसोबत. अरे, तोही असं काही वागत नाहीये. असं असतं तर मगाशी तो का म्हणाला असता तुझ्याजवळ जाऊन बस? त्यानेच तर मला पाठवलं. स्वतःहून आपल्यातून बाजूला झाला. इट्स मीन ही इज मॅच्युअर. हा, आता वागतो तो कधीतरी असा विचित्र, पण अरे तसा एक मित्र म्हणून चांगला आहे तो. ज्या पिरियडमध्ये ब्युटी कॉन्टेस्ट झाली होती तेव्हा त्याने खूप मदत केली होती माझी. मग मी नव्हती का केली मीरा? अफकोर्स शंतनू, तू सुद्धा केली होतीस. अगदी कोणीही माझ्यासोबत नव्हतं तेव्हापासून तू माझ्यासोबत उभा राहिला आहेस. आय नो वेल. म्हणून तर तुझ्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवते. पण म्हणून त्याने एक मित्र म्हणून केलेली ती मदत मी नाही न विसरू शकत. मी पाहते सकाळपासून तू त्याच्याशी कसं रूडली वागतोयस. तुझाच मित्र येणार आहे तो. मग मीराच्या या बोलण्यावर तो थोडा शांतच झाला. कसल्याच्या विचारात हरवला. शंतनू, अरे तो माझ्यासाठी माझा फक्त एक चांगला मित्र आहे, त्याशिवाय काही नाही. हे माहिती आहे ना तुला. मग तरीही तू असा का विचार करतोयस? हे बघ, तू माझ्यासाठी खास आहेस इतका की ती तुझी जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोणीही घेऊ नाही शकत. अगदी सिद्धार्थ सुद्धा. हे एक सत्य आहे. तसंच हे सुद्धा सत्य आहे की सिद्धार्थचीही एक मित्र म्हणून माझ्या आयुष्यात जागा आहे, ज्याला तुझा काहीही आक्षेप असायला नकोय. बघ, तुला माझं हे पटत असेल तर. म्हणत ती सरळ तिची सायकल काढू लागली. मीरा, सॉरी ना यार, मला माहिती आहे हे सगळं पटतंही तुझं, पण मला हर्ट होतं यार. तो सतत तुझ्या पुढे पुढे करतो. मला नाही आवडत, मी तरी काय करू? मग सिद्धार्थ ही तर तेव्हा तसंच वागत होता शंतनू. त्यालाही अनसेफ वाटत असावं तुझ्यापासून. मी बी मॅच्युअर शंतनू, त्याहीपेक्षा तुझा माझ्यावर विश्वास असू दे म्हणजे झालं. ती सायकलवर बसत बोलत होती आणि तिचं बोलणं संपता ती तिची सायकल घेऊन निघालीही. मीरा, थांब यार, मी सोडलं असतं ना यार तुलाच. मीरा, तो तिच्या मागे धावला, पण ती पुढं निघून गेलीही होती. नको, ऑलरेडी लेट झालाय, बाय, जाता जाता म्हणत ती निघूनही गेली. शंतनूने वैतागून केसांतून हात फिरवला. मीरा अशीच निघून गेली याचं त्याला वाईट वाटत होतं. काहीतरी राहिल्याची फिलिंग त्याच्या मनाला लागून राहिलेली. शंतनू घरी पोहोचला आणि मीराच्याच बोलण्यावर विचार करत होता. सिद्धार्थ अन्वीला त्याच्याशी बोलताना पाहून जे रिॲक्ट व्हायचा ते त्याला जसंच्या तसं आठवत होतं. आणि आता तोही अगदी तसंच करत होता. सध्याची परिस्थिती कधी काही सिद्धार्थच्याच शूजमध्ये तो असल्याची जाणीव त्याला करून देत होती. आय थिंक मीरा इज राईट. मी तर तसेच वागतोय. बट नाव आय एम फिलिंग हाऊ ही वॉज फिलिंग ॲट दॅट टाईम. म्हणजे नकळत मीही तसंच वागू लागलेलो त्याच्यासोबत. मग माझ्यात आणि त्याच्यात काय फरक? त्याला आपल्याच अशा वागण्याचं एका अर्थी गिल्टी वाटत होतं, बट ते एक्सेप्ट करायलाही वेळ लागत होता. दुसऱ्या क्षणाला मीरा कशी निघून गेली ते त्याला आठवलं. यार मीरा, पण तू का अशी निघून गेलीस? मला नाही आवडलंय. ॲटलिस्ट मला बरं वाटावं यासाठी तरी थांबायचं होतंस. यू डोंट नो हाऊ आय एम मिसिंग यू राईट नाव. पण यार, नकळत तिलाही दुखावलंच मी. तिच्या समोर दुसऱ्या मुलींना. विचार करता करता मगाच्या गोष्टी आठवून त्याने डोळे घट्ट मिटले आणि पुढच्या क्षणाला फोन काढून तिला मेसेज करू लागला. मीरा घरी पोहोचली. पाहते तर शंतनूचे खूप सारे मेसेज पडले होते. हे मीरा, सॉरी ना यार मीरा, मी चुकलोच. कदाचित जास्तच रिॲक्ट झालो. मी खरं तर तसा विचार केला नव्हता, पण माझ्याकडूनही नकळत तसंच घडलं यार. मला एक्सेप्ट करायला वेळ लागतोय हे सगळं, पण होईल हळूहळू.
बट मीरा, मी रागावलोय तुझ्यावर, अशी निघून का गेलीस? आय मिस यू यार, आय वॉन्ट टू हग यू. प्लीज रिप्लाय ॲज सून ॲज यू रीड माय मेसेजेस. आय एम वेटिंग डिअर. तिने सगळे मेसेज वाचलेच होते एवढ्यात आईने हाक मारली. मीरा, अगं आधीच लेट घरी आली आहेस, आल्या आल्या फोनवर काय बसली आहेस? तो फोन ठेव बरं आधी. जा, जाऊन फ्रेश हो आणि जेवायचं आहे का बाहेरच खाऊन आली आहेस? अगं नाही, बाहेर कशाला खाईन? जा मग फ्रेश होऊन ये, मी वाढते. हो, मी आलेच फ्रेश होऊन, म्हणत त्याला रिप्लाय न करता ती फोन बाजूला ठेवून फ्रेश व्हायला गेली. कारण फोन ठेवला नसता तर आई सुरू झाली असती नक्कीच. फ्रेश होऊन ती जेवण करायला गेली. तिचा बेडवर ठेवलेला फोन अजूनही तसाच पडलेला. अचानक तिच्या डोक्यातून त्याच्या मेसेजला रिप्लाय करायचंच निघून गेलं होतं. इकडे शंतनूने तिचे मेसेज रीड केल्याचं बघितलं होतं, पण तिचा त्यावर काहीच रिप्लाय नाही पाहून त्याला आता हर्ट होऊ लागलेलं. अर्धा पाऊण तास झाला तरीही तिचा त्यावर काहीच रिप्लाय नाही पाहून आता मात्र त्याला अस्वस्थता घेरू लागली. मीराला राग आला असेल का? बट आय सेड सॉरी टू हर. देन ऑल्सो शी डिडंट रिप्लाय मी. वाय? व्हॉट इज मीन बाय दिस यार? मीरा, आर यू अँग्री? सॉरी ना यार, माफी नाही करणारीस का आता मला? त्याने मेसेज केला पण तो आता रीड येत नव्हता. न राहून त्याने सरळ तिला कॉलच लावला. खरं तर तो तिला कधीच कॉल करत नसायचा, पण आता त्याला तिच्याशी खूप स्ट्रॉंगली बोलावंसं वाटत होतं. मीराचं नुकतंच जेवण झालेलं. ती बेसिनमध्ये हात धुवत होती आणि एवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजत असल्याचं तिच्या लक्षात आलं. मीरा, कोणाचा तरी फोन येतोय वाटतं तुला. आई नेमकी तिच्या बेडरूममध्ये होती, तिचं कपाट आवरत होती. मीरा धावतच आलीच. तिला वाटलं नक्कीच वैजू नाही तर शुभ्राचा कॉल असेल. पाहते तर शंतनूचा कॉल. ती अगदीच स्तब्धपणे त्याचा येणारा कॉल पाहत राहिली होती. यार, हा शंतनू का कॉल करतोय आता? मनातच तिच्या प्रचंड भीती दाटलेली आणि येत असणारा फोन कॉल उचलायचा सोडून मीरा फोनकडेच पाहत बसलेली. हे पाहून आई तिला म्हणाली, अगं उचल ना, कोण आहे? हां, अगं मैत्रीण आहे, नंतर करेन मी तिला फोन, म्हणत तिनं मोबाईल उचलला आणि त्याचा येणारा फोन कॉल पटकन कट केला. आणि आता कुठे शंतनूचा मेसेज वाचला. त्याला लागलीच रिप्लाय करू लागली तर पुन्हा त्याचा फोन येऊ लागला. आणि आता मात्र तिला घाम फुटायचीच वेळ आलेली. अगं उचल ना फोन, नंतर तरी करायचा आणि आता तरी करायचा आहेच ना, का माझ्यासमोर बोलायचं नाहीये? कोण आहे नक्की मीरा? अगं मैत्रीणच आहे ग, एकच मिनिट मी आलेच, ती बाहेर निघत म्हणाली. तर आलेच काय, इथं माझ्यासमोर बोल, आई म्हणाली. त्यांच्या बोलाबोलीमध्ये फोन पुन्हा कट झाला. बघ, पुन्हा कट झाला. जाऊ दे ना, मी नंतर करेन, मीरा म्हणाली. काही नाही, आत्ता माझ्यासमोर फोन लाव. कोण होतं ते बघू दे. अगं आई, वैजू होती ग, थांब लावते, म्हणत तिने पटकन शंतनूचा कॉल डिलीट केला आणि वैजूला कॉल लावला. काहीच सेकंदात फोन उचलला गेला. हे वैजू, अगं फोन करत होतीस ना आता मला, काय ग, काही काम होतं का? अगो, मी कधी केला? पलीकडून वैजू म्हणत होती. अगं असं काय करतेस, आत्ताच तर तू केला होतास फोन, का चुकून लागला होता? ओ हा, हो केलेला अगं मीच, पण चुकून लागलेला. अगं काही नाही, आजच्या लेक्चरचे नोट्स हवे होते. शुभ्राला लावायचा तर तुला लावला. एक काम करते, मी व्हॉट्सअपवर पाठवते, चालेल? हो चालेल. अगं मला काही नोट्स मिळण्याची मतलब. हो ठीक आहे, चल मग ठेवू, बाय. हो बाय, तिने म्हणताच मीराने फोन ठेवला. मीरा, काय ग, काही लपवत नाहीयेस ना? आईचा प्रश्न. अगं मी कशाला असं करेन? अगं मग ती असं का म्हणत होती की तिने फोन केला नव्हता? अगं असेल तिच्या काही डोक्यात, ती म्हणाली ना तिला शुभ्राला लावायचा होता आणि चुकून मला लावला, असं काही झालं असेल, जाऊ दे ना, तू कशाला एवढा विचार करतेस, त्या आईला म्हणाली. आता तिची धाकधूक वाढलेली. वैजूसोबत फोन चालू असताना शंतनूचा पुन्हा एकदा मिस कॉल पडलेला आणि आईशी बोलताना सायलेंट केलेल्या फोनवर पुन्हा एक मिस कॉल पडला. बरं, मी तिला नोट्स पाठवते, थोडा अभ्यासही आहेच. आईला स्मित करत ती तिची अभ्यासाची भूक घेऊन बसली आणि पहिलं शंतनूला मेसेज करू लागली, कारण त्याच्या पुन्हा मेसेज आलेला. मीरा, नाव इट्स हर्टिंग. एकतर मेसेजला रिप्लाय केला नाहीस आणि आता तर तू माझा फोनही डिस्कनेक्ट करत होतीस, नंतर तर बिझी येत होता. इट्स ओके, डोंट टॉक टू मी. सॉरी शंतनू, अरे करणारच होते मी रिप्लाय. अरे पण फोन का करत होतास? आई आहे सोबत म्हणून नाही जमलं रिसीव करायला. तिने त्याला रिप्लाय केले.
जे त्याला गेले खरे, पण आता तिचा मेसेज त्याच्याकडून रीड दिसत नव्हता. अरे यार म्हणत तिनं जरा जोरातच कपाळावर हात मारला. नेमकंच आईनं पाहिलं. अगं काय झालं? काही नाही, फायनल एक्झाम्सचंही वेळापत्रक आलंय, आता अभ्यासाला लागावं लागेल. ती आईकडे पाहत कशी तरी हसली. एवढ्यासाठी इतकं काय रिॲक्ट होतेस? तसंही रोज अभ्यास करतेस ना, मग काय टेन्शन? आईला म्हणत ती मनाशी म्हणत होती, तुला काय सांगू, माझं नशीब खराब चाललंय. हा शंतनू पण ना. आजचा पार्ट इथंच संपलाय. आता बघूया दोघांच्या मधली भांडणं कशी मिटतायत. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.